सोलापूर झेडपीतील एक प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. कोरोना महामारीचा फायदा घेऊन ग्रामपंचायत कोट्यातून 87 पदे आधीच भरली गेली. या कोट्यातून शिपाई व कृषी विस्तार अधिकारी ही पदे भरायची नसतानाही भरली गेली. आतापर्यंत वेतनावर 15 कोटींची अनियमितता झाली असून फक्त चौकशीचा फार्स सुरू आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणासाठी 2 चौकशा सुरू आहेत. 2021 मध्ये कोरोना महामारी सुरू होती. या संधीचा फायदा घेत तत्कालीन झेडपीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 10% आरक्षणातून पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 10% आरक्षणानुसार 28 पदे भरणे आवश्यक असताना ती न भरता इतर संवर्गातील अतिरिक्त पदे भरण्याची बेकायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. आरक्षण आणि रिक्त पदानुसार आरोग्य सेवक पुरुष 40% आणि संवर्गात 21 पदे, विस्तार अधिकारी कृषी संवर्गात 1 पद, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गात 3 पदे, कनिष्ठ सहाय्यक संवर्गात 26 अतिरिक्त पदे, तर परिचर गट ड संवर्गात आरक्षणानुसार पद नसतानाही 58 अतिरिक्त पदे भरण्यात आली. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी या भरतीबाबत चौकशी करून शासनाकडे अहवाल पाठवला. त्यानंतर कुलदीप जंगम पदावर असताना ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने पदभरतीबाबत मागणी केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. चौकशी समितीने केलेल्या चौकशीत तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी शासन निर्णयानुसार ग्रामविकास व अर्थ विभागाची आवश्यक मान्यता न घेताच पदभरती केल्याचा ठपका ठेवण्यात आला. सध्या त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आले आहे. प्रकरण एकच असताना 2 वेगवेगळ्या चौकशी प्रस्तावित करण्यात आल्यामुळे यातून अद्यापपर्यंत काहीच साध्य झालेले नाही. 5 वर्षे अगोदरच झेडपीतील 87 पदे भरण्यात आली आहेत. गेल्या 4 वर्षात या पदांवर वेतनासाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या आर्थिक अनियमिततेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याच अधिपत्याखाली असलेल्या जिल्हा परिषदेतील इतक्या मोठ्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना महामारीचा फायदा घेत भविष्यात आपल्याला कोणी विचारणार नाही या हेतूने सोलापूर जिल्हा परिषदेत झालेली ही पदभरती गंभीर आहे. या एकाच प्रकरणाच्या 2 चौकशा लावता येत नाहीत. संयुक्त चौकशी लावून हे प्रकरण आतापर्यंत निकालात काढणे अपेक्षित होते.